लग्नानंतर होईलच प्रेमच्या भागाची सुरुवात होते काव्यापासून. तर आता इथे काव्या मानिनीला म्हणते, काकू मी तुमच्यासाठी छान सूप बनवलेलं आहे आणि सकाळपासून तुम्ही काय नाही खाल्लंय, त्यामुळे हे सूप पिऊन घ्या असं म्हणते आता काव्या. तर आता काव्या टोमॅटो सूप आणलेली असते मानिनीसाठी आणि आता इथे नंदिनी मात्र लपून छपून बघत असते मानिनीला. तर आता मानिनी पण बघते की तिकडे कोणी थांबले काय म्हणून, पण तिला काय मात्र दिसत नाही नंदिनी. तर आता पार्थ म्हणतो, काय झालं आई, सूप पी ना, हे बघ जरा पोटातल्या भुकेकडे सुद्धा लक्ष दे, बाहेरपर्यंत कावळ्यांचा आवाज येतोय असं म्हणत होता पार्थ. काय हो असं म्हणते आता काव्या. पार्थ नको ना नाटक करूस, खरंच नकोय म्हणला असं म्हणते आता मानिनी. ए पोरांनो जा जा घेऊन जा, तिला भूक नाही जा घेऊन असं म्हणतो आता विक्रम. तुलाच नंदिनी होऊन त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे काव्या असं आठवतं आता काव्याला नंदिनीने बोललेलं. तर मग आता काव्या म्हणते, नाही काका असं कसं घेऊन जा, हे नाही चालणार हा. मानिनी काकू अहो एवढं छान सूप बनवून आणले तुमच्यासाठी, प्या बरं, सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे असं म्हणते आता काव्या. प्या करा असं म्हणते आता काव्या. काकू काकांशी भांडायला ताकद पाहिजे की नाही असं म्हणते आता काव्या. तर आता हसते मानिनी आणि विक्रम. चला प्या करा हा असं म्हणते आता काव्या आणि पाजवते आता ती मानिनीला सूप आणि म्हणते शाबास, असा हळूहळू करत सगळं सूप संपवा असं म्हणते आता काव्या. तर आता काव्या पाजवत असते मानिनीला सूप आणि आता पार्थ म्हणतो, दॅट्स माय गुड आई, बास ग असं म्हणते आता मानिनी. पुरे असं म्हणते आता मानिनी. कसं झालाय सूप सांगा तरी असं म्हणते आता काव्या. छान झालाय पण आता पुरे असं म्हणते आता मानिनी. असं कसं पुरे, सगळा सूप तुम्हाला संपवायचा आहे आई असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ आणि मानिनी बघतात काव्याकडे. काकू असं म्हणते आता काव्या, सगळं सूप संपवा हा असं म्हणते आता काव्या. तर आता विक्रम म्हणतो, हा पार्थ चल आपण ऑफिसच्या काय मीटिंग्स वगैरे आहेत तर बघूयात चल असं म्हणतो आता विक्रम. तर आता विक्रम आणि पार्थ बाहेर जातात. तर आता इथे मानिनी मात्र सूप पित असते. आई म्हणालीस तरीही चालेल हा असं म्हणते आता मानिनी काव्याला. तर आता काव्या मात्र विचारात पडते. तर आता मानिनी म्हणते, सूप करायला तुला ताईने सांगितलं असं म्हणते आता काव्या. तुझ्याकडे अजून काहीतरी मागू असं म्हणते आता मानिनी. देशील, मागा ना, सांगा, बोला काय खायला हवंय तुम्हाला हा, तुम्ही जे सांगाल ना ते मी पटकन किचनमध्ये जाऊन चटकन घेऊन येईन असं म्हणते आता काव्या. खायला काही नको असं म्हणते आता मानिनी. काव्या तू खमकी आहेस, स्ट्रॉंग आहेस, हुशार आहेस. नंदिनीचा हळवेपणा आहे ना तो कधी कधी आड येतो ग असं म्हणते आता मानिनी. तिला जप, तिला एकटं पडू देऊ नकोस असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या म्हणते, ह्या गोष्टीची तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी माझ्या नंदिनी ताईला कधीच एकटं पडू देणार नाही असं म्हणते आता काव्या. कधीच नाही, आणि आता माझ्यातला खमकेपणा सगळ्यांना दाखवायची वेळ आली असं म्हणते आता काव्या. आजच दाखवे. तर आता संध्याकाळ झालेली असते. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा असं प्रार्थना करायला लागते काव्या जोरजोरात, जसं नंदिनी करते ना रोज तसं सेम. तर आता सगळे येतात, पार्थ, मानिनी, विक्रम, रम्या, वसवत्या आणि आता नंदिनी आणि जीवा सुद्धा येतात आणि सगळे प्रार्थना करतात देवासमोर थांबून. तर आता काव्या आरती घेऊन थांबलेली असते. तर आता मानिनी खूप खुश होते तिच्यावर आणि आता नंदिनी सुद्धा धूपबत्ती घेते आणि आता इथे वसवत्या सुद्धा देवाकडे येतात, प्रार्थना करतात. तर आता वसवत्या नंदिनीला म्हणतात, तू जो मला प्रश्न विचारला होतास ना नंदिनी, तोच प्रश्न मी तुला विचारणार. शत्रुबुद्धी विनाशाय, पण शत्रू जर का घरचाच असेल तर काय करायचं गरम्या असं म्हणते आता वसवत्या. तर आता इथे जीवा आणि पार्थ आणि कव्या सुद्धा हे सगळं बघत असतात. आई अगं 24 तासांची मुदत घ्यायची असं म्हणते आता रम्या. तर आता वसवत्या हसायला लागतात आणि हे सगळं आता जीवा आणि पार्थ बघत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता काव्या समोर येते. काय ना काव्या, तू कितीही शुभम करोती म्हण, नाहीतर देवासमोर कितीही लोटांगण घाल, देवासमोर काहीही कर, काही उपयोग होणार नाही असं म्हणते आता वसवत्या. कारण तुझी बहीण खोटी ठरली आहे असं म्हणते आता वसवत्या, आणि आज तिच्यामुळे घरातलं वातावरण कलुषित झालं आहे असं म्हणते आता वसवत्या. आणि काय ग नंदिनी, नाही म्हणे 24 तास मागून घेतलेस, साक्षीदार घेऊन आलीस, पण काय झालं, शेवटी चक्रव्यूहात अडकलीसच ना काय असं म्हणते आता वसवत्या नंदिनीला. तर आता जीवाला राग येतो ऐकून. काय करणार आई, शेवटी आयुष्यात चक्रव्यूहच आहे ना, आणि आपण सगळेच अभिमन्यू असं म्हणते आता रम्या. करेक्ट बोललीस अगदी रम्या असं म्हणत होता जीवा, आपण सगळेच अभिमन्यू आहोत, म्हणजे तुम्हीही अडकणार आणि असे अडकणार की सुटता सुटणार नाही असं म्हणत होता जीवा. असं म्हणते आता वसवत्या. पण मी तर सुटले, आणि अडकलं कोण, तुझी बायको असं म्हणते आता वसवत्या. काय गे नंदिनी, स्वतःच्याच तलवारीने स्वतःवरच वार करून घेतलेस असं म्हणते आता वसवत्या. तुझा पुरावा तर पलटला ग नंदिनी असं म्हणते आता वसवत्या. आता येणारी वेळच ठरवेल कोण कुणावर पलटणार ते असं म्हणते आता काव्या. ज्या क्षणी माझ्या नंदिनी ताईने सांगितलं होतं तुम्ही तिला लग्नातून किडनॅप केलंय, त्या क्षणी माझ्यासाठी हा विषय संपला होता असं म्हणते आता काव्या. पण फक्त विक्रम काकांना पुरावे दाखवायचे आहेत ना म्हणून थांबले होते.
ज्या दिवशी पुरावा मिळेल त्या दिवशी तुम्ही आहात आणि मी असं म्हणते आता काव्या. तुम्हाला कल्पना नाही आहे आत्याबाई, तुम्ही माझ्या नंदिनी ताईला जितकं दुखावलंय त्या पटीने जास्त मी दुखवली गेली आहे. त्यामुळे उलटी गिनती सुरू करा असं म्हणते आता काव्या चुटकी दाखवून. आणि हो, तुमचे दिवस भरलेत आणि आता माझ्या नंदिनी ताईकडे वाकड्या नजरेने पाहिलं आणि तिला जे काही बोललात तरीही काव्या आता पुराव्यांची वाट नाही बघणार, कळलं असं म्हणते आता काव्या. तर आता स्वतः घाबरतात. त्यामुळे आता शहाण्या मुलीसारखं आता अबाउट टर्न घ्या आणि तुमच्या मुलीबरोबर तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा असं म्हणते आता काव्या. आणि आता ती आरती देते वसवात्याला. तर आता वसवात्या सुद्धा धूपभाती घेतात आणि आता रम्या बघते वसवात्याकडे. तर आता रम्या सुद्धा धूपभाती घेते. जा असं म्हणते आता काव्या. तर आता इथे काव्या नंदिनीकडे बघते. एक गोष्ट लक्षात ठेवते असं म्हणते आता काव्या, ह्या सगळ्यात तू एकटी नाही आहेस असं म्हणते आता काव्या. आणि आता नंदिनी खूप रडत असते बघा प्रेक्षक हो, मी आहे तुझ्यासोबत असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ खूप खुश होतोय बघून. तर आता पार्थ सुद्धा येते समोर आणि म्हणतो काव्याच्या खाली आपला हात ठेवून, नंदिनी काव्या मी सुद्धा आहे तुमच्यासोबत असं म्हणतो होता पार्थ. मी नाही असं म्हणतो होता जीवा, आम्ही असं म्हणतो होता जीवा. आणि आता तोही त्याचा हात खाली ठेवतो पार्थच्या हाताखाली आणि आता ते तिघही नंदिनी सोबत आहेत असं म्हणतात. आता काहीही झालं तरी नंदिनीला निर्दोष मुक्त केल्याशिवाय मला चैन पडणार नाही असं म्हणत होता जीवा. चक्रव्यूह त्यांनी रचला होता, आता आपण मिळून तो भेदूया आणि नंदिनीला निर्दोष मुक्त करूया असं म्हणत होता जीवा. आणि आता नंदिनी सुद्धा तिचा हात ठेवते. तर आता इथे गणपती समोर नंदिनीची जी पिये असते ना ती हात जोडलेली असते. मी हात जोडते देवा तुझ्या समोर, नैनाला आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेवा असं म्हणते आता ती. डॉक्टर नैना ठीक आहे ना आणि माझं बाळ असं म्हणतो आता तो माणूस. त्यांची डिलिव्हरी सेफली झाली आली आहे, त्यांची कंडिशन सुद्धा आता स्थिर आहे, त्यांना आपण डिस्चार्ज देऊ शकतो. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम असं म्हणतो तो माणूस. बाळाचं वजन कमी असल्यामुळे आम्हाला त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागेल, त्याची एक छोटी सर्जरी करावी लागेल, पण त्याच्यासाठी खूप खर्च होईल असं म्हणते आता ती डॉक्टर. कित्येक लाख रुपये लागतील, किती होतील ते मी तुम्हाला कळवते असं म्हणते ती डॉक्टर. त्या पैशाची व्यवस्था मात्र करून ठेवा असं म्हणते आता ती बाई. ही सर्जरी आज किंवा उद्या 2 दिवसांमध्ये करावीच लागेल, नाही केली तर बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. काय करायचं ते विचार करून मला कळवा असं म्हणतात आता ते डॉक्टर. काही करून आपल्याला एक असा दुवा शोधावा लागेल, तो येईल आणि हे अर्धवट चित्र पूर्ण करेल आणि तोच आपल्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा असेल आणि ह्या कोड्याची किल्ली असं म्हणत होता जीवा. क्या बात है वसुंधरा मॅडम, कमाल असं म्हणत होता दीपक. काय कमाल काम केलं होतं तुम्ही, काय कमाल प्लॅन केला होतात. तुमच्या प्लॅनमुळे ती नंदिनी अडकली आणि मी सुटलो असं म्हणत होता दीपक. आओ बेलवर का होईना पण त्या जेलमधून एकदाच बाहेर पडलो असं म्हणत होता दीपक. आणि जिनी तुझी बेल केली दीपक, तिला आता घरामध्ये कुणीही उभं करत नाहीये असं म्हणते तर वसवत्या. अरे माझ्या भावाने तर मानिनीच्या खोलीत जाण्यापासून सुद्धा तिला अडवलं असं म्हणते आता वसवत्या. दीपक हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय, आता कुठे ना तिचा बदला घेतल्याचा फिलिंग येतोय मला असं म्हणते आता वसवत्या. तर आता दीपक म्हणतो त्या नंदिनीचा बदला तर मलाही घ्यायचा होता, माझ्याशी लग्न न करता तिने त्या जीवाशी लग्न केलं असं म्हणतो आता दीपक. आणि तिच्यासाठी त्या जीवाने मला मारलं होतं असं म्हणतो आता दीपक. पण आता त्या नंदिनीचा आयुष्यावर असे वळ उठवलेत ना की ते कधीच पुसले जाणार नाहीत असं म्हणत होता दीपक. पण दीपक तरी अलर्ट राहा असं म्हणत होता वसवात्या. कारण एक गोष्ट ना मी बारकाईने ऑब्झर्व केली आहे आणि ती म्हणजे नंदिनीची ती बहीण काव्या, तिचा तो मित्र पार्थ आणि तिचा नवरा अजीवा, हे सगळेच्या सगळे नंदिनीच्या खूप प्रभावाखाली आहेत असं म्हणत होता वसवात्या. आणि ती लोक तिच्यासाठी काहीही करू शकतात आणि उभे राहतील तिच्यासाठी काही नक्की करतील. हे बघ दीपक, बेलवर सुटलायस पण मोकाट फिरू नकोस असं म्हणते वसवत्या. आणि जीवा आणि पार्थच्या हाती लागू नकोस असं म्हणते वसवत्या. येते लक्षात असं म्हणते वसवत्या. डोंट वरी वसुंधरा मॅडम, त्यांच्या हाती लागण्याचा प्रश्नच नाही. जो काय मी घरी येऊन पलटलोय ना की आता तेच माझ्या वाटेला जाणार नाही तसं म्हणत होता दीपक. आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी काळजी घेईन असं म्हणत होता दीपक. वसुंधरा मॅडम कसं आहे, नंदिनीला किडनॅप करायला तुम्ही मला सांगितलं होतं, ह्याचा एकमेव साक्षीदार मी आहे असं म्हणत होता दीपक. आणि माझी साक्ष ती कायम तुमच्याच बाजूने असेल असं म्हणत होता दीपक. त्यामुळे त्या नंदिनीकडे आता कुठलाच पुरावा नाही आहे असं म्हणत होता दीपक. आता काही झालं ना तरी ती नंदिनी स्वतःला निर्दोष सिद्ध करूच शकणार नाही असं म्हणत होता दीपक. असं म्हणून तो फोन ठेवून टाकतो. तर आता वसुंधरा मात्र खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा म्हणतो नंदिनीला, तुला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये नंदिनी असं म्हणत होता जीवा. तर आता जीवा नंदिनीला आरशातून बघत असतो आणि म्हणत असतो की काही झालं तरी स्वतःला एकटं समजू नकोस. मला माहिती आहे जीवा,
तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात असं म्हणते आता नंदिनी, आणि कायम असेच सोबत राहा असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा म्हणतो, खरंच सोबत राहू का असं म्हणतो आता जीवा नंदिनीला. तर आता नंदिनी म्हणते, आज जिमला नाही गेलात? नाही असं म्हणतो आता जीवा. तू निर्दोष सिद्ध होईपर्यंत जिमला सुट्टी असं म्हणतो आता जीवा. आता मला माझी ताकद जिममध्ये नाही, तुझी सुटका करण्यामध्ये लावायची आहे असं म्हणतो आता जीवा. थोडी ताकद माझ्या आणि काव्यासाठी पण ठेव असं म्हणत होता पार्थ. अरे दादा असं म्हणत होता जीवा. येऊ का असं म्हणत होता पार्थ. विचारतोयस का? ये ना असं म्हणत होता जीवा. या ना असं म्हणते आता नंदी. काव्या नाही आली तेवढ्यात आता काव्या येते म्हणते, आले आले, हे घ्या असं म्हणते आता काव्य. बापरे, इतके सँडविचेस तुम्ही बनवलेत असं म्हणत होता पार्थ. नाही काय झालं, मी मानूंनी काकूंसाठी टोमॅटो सूप बनवलं, विक्रम काकांसाठी आलू पराठे बनवले, थोडे टोमॅटोज उरले, थोडे उकडलेले पोटॅटोज उरले होते, ब्रेडमध्ये टाकले, मस्त सँडविच बनवलंय चीज टाकून असं म्हणते आता काव्या. तुमची मेहनत बघून डोळ्यात पाणी आलं हो असं म्हणतो आता पार्थ. मारलात टोमणा, तुम्ही एक संधी सोडू नका हा देशमुख असं म्हणतोय आता काव्या. कौतुक करतोय ओ तुमचं असं म्हणतो आता पार्थ. माहितीये मला तुमचं कौतुक असं म्हणते आता काव्या. ताई तू सांग असं म्हणते आता काव्या. नंदिनी मात्र खूप रडत असते आता. तर आता काव्या बघते तिच्याकडे. तर आता इथे तो माणूस म्हणतो, आता काय करायचं, लाखो रुपयांचा खर्च कसं परवडणार आहे आपल्याला, मग काय करायचंय असं म्हणते आता ती बाई. आपण आपल्या बाळाला साध्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ असं म्हणतो तो माणूस. काय बोलतोयस तू? अरे बाळाची अवस्था काय आहे, अशामध्ये त्याला इथून दुसरीकडे नेताना काय झालं तर असं म्हणते ती बाई. सगळी चूक त्या पार्थ आणि काव्याची आहे, त्यांनीच आपल्याला एवढ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये आणलं. बरं आहेस ना तू? अरे आपण म्हणून त्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलंय, डिलिव्हरीचे पैसे सुद्धा त्यांनी माझ्या अकाउंटमध्ये टाकले, आणि वरून तू त्यांनाच बोल, त्यांच्यामुळे तुझी बायको वाचली आहे, तिची व्यवस्थित डिलिव्हरी झाली. अहो, अरे हो, पण आपली मदत आता कोण करणार आहे? डॉक्टरांनी सर्जरी सांगितली आहे असं म्हणत होता तो माणूस. ह्या महागड्या हॉस्पिटलमध्ये किती बिल होणार आहे, हे जमणार आहे का आपल्याला असं म्हणतो तो. हे बघ, आपण करू काय ते, आपण जमवू पैसे, तू असे हातपाय गाळू नकोस हा असं म्हणते आता ती बाई. मी करते काहीतरी असं म्हणते ती, आणि आता आपला फोन काढते आपल्या बॅगमधून. तर आता ती बाई नंदिनीला कॉल करणारच असते आणि म्हणते की नंदिनीला बोलून घेऊ का इकडे म्हणून, की पैसे मागू तिच्याकडे. अगं काय झालं असं म्हणते आता काव्या नंदिनीला. काय झालं रडायला? आनंद अश्रू आहेत का वेडे असं म्हणते आता नंदिनी. माझी लहान बहीण किती मोठी झाली आहे असं म्हणते आता नंदिनी. थँक्यू सो मच काव्या असं म्हणते आता नंदिनी. थँक्यू असं म्हणते आता काव्या. कशाला? बाबांना आवडणार नाही म्हणून किचनमध्ये गेलेच नाही मी, पण माझ्या मागे माझ्या सावलीसारखं सगळं काय करतेस तू, आणि खरंच किती छान करतेस असं म्हणते आता नंदिनी. किती छान सांभाळतेस घर, आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणते आता नंदिनी. काय ताई तू पण असं म्हणते आता काव्या. एक टीम आहोत ना आपण असं म्हणते आता काव्या. मग असं आपण एकमेकींना खाली पडू देऊ का? अजिबात नाही असं म्हणते आता नंदिनी. हा का प्रश्न झाला असं म्हणून आता मिठी मारते नंदिनी आणि काव्या एकमेकांना. बरं तुमचं भगिनी प्रेम उरकलं असेल तर आता मुद्द्याकडे वळूया का असं म्हणतो आता पार्थ. बोला असं म्हणते आता काव्या. एक मिनिट असं म्हणतो आता जीवा, आणि आता दरवाजा लावून घेतो आपल्या खोलीचा. हा असं म्हणतो आता जीवा. विषय हा आहे की नंदिनीची निर्दोष सुटका करणं असं म्हणतो आता जीवा. पण प्रश्न हा आहे की ती कशी करायची, आपल्याला काहीतरी ठोस पुरावा नक्कीच लागणार आहे असं म्हणते आता काव्या. आणि ताई पिहू आता आपला पुरावा होईल असं मला तरी वाटत नाही असं म्हणते आता काव्या. एक्झॅक्टली असं म्हणतो आता जीवा. आणि तो नालायक दीपक, त्याला आपण पुरावा म्हणून आणू शकत नाही असं म्हणतो आता जीवा. वसो आत्या खुद एक मोठा पुरावा आहेत, पण त्या काय आपली मदत करणार नाहीत असं म्हणतो आता पार्थ. पुरावा शोधण्यासाठी काहीतरी धागा सापडला पाहिजे असं म्हणतो आता पार्थ. तर आता तो माणूस म्हणतो, आता काय विचार करतेस, वेळ नाहीये आपल्याकडे, लाव तो फोन, कुणाला लावायचं ते असं म्हणत होता तो माणूस. तेवढ्यातच त्याला ह्या बांगड्या बांगड्या दिसतात त्याला त्याच्या बहिणीच्या अंगावर. सोन्याच्या आहेत का ह्या बांगड्या असं म्हणतो तो. ह्या बांगड्या मला नंदिनीने लग्नाच्या वाढदिवसा दिवशी भेट दिल्या होत्या. खरं तर मी तिलाच फोन करणार होते, पण आता नको असं म्हणते ती बाई. आपण असं करूयात, ह्या बांगड्या घाण ठेवू, शेवटी नंदिनीने दिलेल्या ह्या सोन्याच्या बांगड्याच आपल्या उपयोगी पडल्या असं म्हणते ती बाई. काहीतरी धागा नक्की सापडेल असं म्हणते आता नंदिनी, कारण कुठलाच क्राईम 100% परफेक्ट नसतो असं म्हणते आता नंदिनी. कुठला तरी तुकडा पाठीमागे राहतो जो आपल्याला पुराव्याकडे लीड करतो असं म्हणते आता नंदिनी. करेक्ट असं म्हणतो आता पार्थ. लीड, काहीतरी लीड सापडायला हवं असं म्हणतो आता पार्थ. ते बरोबर आहे, पण कुठनं शोधायचा हा लीड असं म्हणते आता काव्या. तर आता आजचा भाग इथे संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. आता फक्त एक पुरावा मिळू देत मला आत्याबाई, मग तुम्ही आहात आणि मी आहे असं म्हणते आता काव्या वसवात्याला. मी आताच पार्थ, जीवा, नंदिनी आणि काव्याला एकत्र बघितलंय, ते नक्की तुझ्या विरोधात काहीतरी शक्कल लढवत असतील असं म्हणते आता मंजू, रम्या आणि वसुंधरा आत्याला. तर आता इथे पार्थ, जीवा, काव्या आणि नंदिनी बसलेले असतात पार्थ आणि काव्याच्या खोलीमध्ये. तर आता इथे जीवा आपला फोन घेतलेला असतो. मला सांग,
तू एकट्यानेच नंदिनीला किडनॅप केलं होतास. तुझा तो होता ना ड्रायव्हर साथीदार असं म्हणतो जीवा. आणि आता वसुंधरा आत्या सुद्धा दरवाजाच्या बाहेर थांबून ऐकत असतात हे सगळं. तर आता वसु आत्या घाबरतात हे ऐकून. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.